नमस्कार. महाडिक पाटील फॅमिली या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आम्ही अंगणवाडीमध्ये कोणीच नव्हतं. मी आणि क्षितिज सगळ्याच्या अगोदर जाऊन तिथे बसलो होतो, कारण आम्हाला काल मॅडमनी सांगितलं होतं की उद्या शनिवारी आपली अंगणवाडी सकाळी 8 वाजता भरणार आहे आणि अचानक समजलं की ती सकाळी 9ला भरणार आहे. तर आम्ही दोघं 8:30लाच तिथे जाऊन बसलेलो आणि मग नंतर मॅडम आल्या. तोपर्यंत आम्ही बाहेर बसलो, कारण वर्ग ती स्वच्छ करायचं होतं मॅडमला. तर इकडं जिल्हा परिषदची शाळा 8 वाजताच भरलेली आणि आम्ही 8:30ला आलो होतो. आज शनिवार असल्यामुळे त्यांची शाळा दप्तरमुक्त होती, म्हणजे कोणी दप्तर आणले नव्हते. त्यांना बाकीच्या ॲक्टिव्हिटीज मॅडम शिकवत होत्या आणि इकडे क्षितिजचं पण काहीतरी चाललं होतं. नंतर बघा, तो आळस काय देत होता, कारण त्याला शाळेतच यायला अजिबात आवडत नाही. 8 दिवस सुट्टी घेतली त्याच्यामुळे तो नकोच म्हणतो शाळेत यायला. पण तरी त्याला जबरदस्ती घेऊन जावं लागतं आणि मलाही त्याच्यासोबत शाळेत बसावं लागतं. बघ मॅडम जे शिकवत होत्या त्याच्याकडेच आम्ही बघत होतो आणि म्हटलं चल क्षितिज मॅडम सांगतात तसं तू पण कर. त्यानं पण थोडंसं काहीतरी केलं. हे बघा, इकडं जे विद्यार्थ्यांच्या पाठ्यपुस्तकामधील कविता आहेत त्याच मॅडमनी मोबाईलवरती लावून फुल साऊंड करून ते मुलांना ॲक्शन करून दाखवत होते आणि मुलं देखील तसं ॲक्शन करून त्याचा आनंद घेत होते. बघा ना, किती छान सगळी मुलं एकसारखी डान्स करत होते कवितांवर. मला तर खूप आवडलं आणि मीही क्षितिजला करायला सांगत होती, पण तो काय ऐकत नव्हता. म्हटलं जाऊ द्या, तो नाही ऐकत, पण हे मुलं खूप सुंदर डान्स करत आहेत. तर आपण यांचं थोडंसं व्हिडिओ काढूया. तुम्हाला तर माहितीच आहे, मी ब्लॉग बनवते, मग रोज रोज काय टाकणार हा पण प्रश्न माझ्या डोक्यामध्ये असतो. पण हे शाळेविषयी जर टाकलं तर खूप छान वाटेल. प्रत्येक शाळेमध्ये असं काहीतरी पाहिजेच. मुलांचं मन रमवण्यासाठी अशा काहीतरी नवीन नवीन आयडिया शोधून काढल्या पाहिजे, कृतीयुक्त जे मॅडम जे सादर करतायत त्या. तर तुम्ही बघू शकता, खूप सुंदररित्या इथं मॅडम शिकवत आहेत आणि मुलं देखील छान त्यांच्या शिकवण्याला प्रतिसाद देत आहेत. तर तुम्ही बघू शकता, खूप सुंदर करतात. आता हे 1ली ते 4थीपर्यंतची मुलं आहेत आणि अंगणवाडीच्या मॅडमसुद्धा खूप छान छान गाणी शिकवतात आणि मुलं देखील त्याच्यावर छान डान्स करतात. नंतर बघा, इकडे शाळा भरली. मॅडमची कामं होती. मॅडमला म्हटलं मी शिकू का? तर मॅडमची मी अगोदर परमिशन काढली. मॅडम म्हटल्या हो बोल, चालेल, शिकवतो तुला शिकवायचं असेल तर. मग बघा, इथं मी A फॉर ॲपलपासून F फॉर फिशपर्यंत म्हणजे ब्लॅकबोर्डवरती लिहिले आणि मी तेच टीचिंग केले. तुम्ही बघू शकता. ॲपल म्हणजे सफरचंद. B फॉर बॉल, बॉल म्हणजे चेंडू. C फॉर कॅट, कॅट म्हणजे काय, मांजर. D फॉर डॉग, डॉग म्हणजे कुत्रा. E फॉर एग्स, एग म्हणजे अंड. F फॉर फिश, फिश म्हणजे काय, मासा. मासे कोणाला आवडतात? हां. आता आपण आज एवढं शिकलो, उद्या आपण पुढची एपिसोड शिकू. हां, कुठे? गुड. जॅकफ्रूट, गुड बॉय. मँगो, गुड, गुड बॉय. वॉटरमेलन, गुड. पायनॅपल. ऑरेंज, ते फिग आहे बाळा. ऑरेंज कुठे? ऑरेंज. पपाया, ते हां पपाया. मला ऑरेंज कुठे दाखव? ऑरेंज इकडे बघ. ऑरेंज समोर. ओके, हे ऑरेंज आहे. हां, गुड, ते ऑरेंज. फिग कुठे? फिग, फिग. गुड. क्लॅप्स. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.